खासगी विमानानं बँकॉकला निघालेला तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज अखेर पुण्यामध्ये परतलाय। पुण्यामध्ये परतल्यानंतर ऋषिराज सावंत यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे। 68 लाख रुपये खर्चून ऋषिराज सावंत आपल्या मित्रांसह बँकॉकला निघाले होते। त्यानंतर तानाजी सावंत यांनी ऋषिराज बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती। माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज सावंत काल दुपारपासून बेपत्ता होता। ऋषिराज सावंत पुण्यातून विमानानं कोणत्या ठिकाणी गेलेत याचा शोध सुरू झाला। पुणे विमानतळावर सोडायला गेलेल्या ड्रायव्हरकडून याबाबत माहिती मिळाली। ऋषिराज सावंतला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज हा बँकॉकच्या दिशेने निघाल्याची माहिती समोर आली। 68 लाख रुपये खर्चून मित्रांसह चार्टर्ड प्लेननं तो बँकॉकला निघाला होता। बँकॉकच्या दिशेने निघालेला सावंतांचा मुलगा ऋषिराज हा पुण्यात परतला। पुण्यामध्ये परतल्यानंतर ऋषिराज सावंतचा जबाब नोंदवण्यात आला। पुणे पोलिसांकडून रात्री प्राथमिक चौकशी देखील करण्यात आली। श्रीमंतांची जी मुलं आहेत, धनिकांची मुलं आहेत, ती स्वतःच्या चार्टर प्लेननं बँकॉकला पळून जातात आणि गरिबांची मुलं परिस्थितीला गांजून बेरोजगारी, महागाई, बेघर अवस्थेत कंटाळून भरगच्च रेल्वेतून फलाटावरून कुठेतरी निघून जातात। अशी अनेक प्रकरणे महाराष्ट्रात, देशात घडत आहेत। कौटुंबिक वगैरे बिलकुल नाही, त्याच्या मनाने त्याच्या स्वइच्छेने तो गेलता। त्यातला एकच मर्माचा विषय असा की आत्ताच दुबईला जाऊन आलाय, पप्पा परत लगेच बँकॉकला 2 दिवसासाठी सोडणार नाही आणि त्याचं जाणं गरजेचं होतं। त्याच्या दृष्टिकोनात हा वैयक्तिक कौटुंबिक विषय आहे। कृपा करून माझ्या विरोधकांना राजकारणाच्या पद्धतीने चालत राहील, पण कौटुंबिक विषयामध्ये कुणीच, कारण ही वेळ कदाचित प्रत्येकावर येऊ नये पण येऊ शकते, याचं भान विरोधकांनी जोपासलं पाहिजे। त्याच्यामध्ये साधारणतः पोलीस प्रशासन म्हणून फार मोठा मदत आम्हाला त्या ठिकाणी झाली। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, आपले सिव्हिल एव्हिएशनची, कारण तो फ्लाईटनी चार्टर प्लेनने गेल्या कारणाने सिव्हिल एव्हिएशनचे मिनिस्टर मुरली अण्णाजी मोहोळ असतील, ह्या सर्वांच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी साधारणतः 5:30च्या सुमारास ट्रेस आउट झाले की तो बँकॉकला फ्लाय करतोय आणि एक प्रायव्हेट चार्टर त्यांनी केलेले। मग ह्या सगळ्यांच्या मदतीने, पोलीस प्रशासनाच्या साथीने ह्या गोष्टी साधारणतः त्या ट्रेस आउट झाल्या रडारकडनं आणि पुन्हा तो 9:30 पावणे 10च्या सुमारास परत पुणे एअरपोर्टला तो लँड